हॅलो, मी मधू आणि परत एकदा तुम्हाला माझा एक्सपिरियन्स शेअर करणार आहे. तर मी एक ॲडव्होकेट आहे. मी पुण्यामध्ये प्रॅक्टिस करते आणि माझी गोष्ट सांगायची तर जेव्हा मी इंटर्न होते, तेव्हा मला असं खूप वेळा वाटायचं, की यार मला बऱ्याच गोष्टी करायच्या आहेत. पण मला कोणी संधी देत नाही आहे. मला ते काम करायचं आहे. पण प्रत्येक गोष्टीसाठी ना एक वेळ ठरलेली असते आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यासाठी तुम्ही केपेबल नसता. म्हणून ती गोष्ट तुम्हाला इन्स्टंट मिळत नाही. पण जसे-जसे दिवस संपतात, जसे-जसे दिवस जातात म्हणजे तुमच्या भविष्यात तुम्हाला त्या गोष्टी 100% करायला मिळतात. फक्त तुमच्यामध्ये पेशन्स पाहिजे आणि जेव्हा त्या गोष्टी तुम्हाला मिळतात, तेव्हा तुम्हाला त्या गोष्टीची काय म्हणता येईल, संधीचं सोनं करता आलं पाहिजे आणि त्यावेळेस जेव्हा तुम्हाला ती गोष्ट मिळते, तेव्हा तुम्ही त्याच्यासाठी एलिजिबल झालेले असतात. तेव्हा तुमची कंपॅटिबिलिटी किती आहे त्यावेळेस दाखवण्याची वेळ असते. सो जी पण लोकं होप्स सोडून देतात लाईफमध्ये किंवा असं म्हणतात, की "अरे, ही गोष्ट मला तेव्हा हवी होती, आता मला त्यासाठी काही एक्साइटमेंट नाही आहे." हे अतिशय चुकीचं आहे. प्रत्येक गोष्ट वेळेनुसार ठरलेली असते आणि ती देवाच्या हातात असते. जेव्हा जेव्हा त्याची वेळ येते ना, तेव्हा ती गोष्ट तुमच्यासोबत घडतेच. त्यामुळे होप्स कधी नाही सोडले पाहिजेत. सांगायचा मुद्दा हा आहे, की कायम आपल्या मनामध्ये होप्स ठेवल्या पाहिजेत. आपल्या ज्या इच्छा आहेत त्या भविष्यात 100% पूर्ण होतात, पण त्या पूर्ण करण्यासाठी तुमची पण काहीतरी मेहनत पाहिजे. सो बाय.